नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणमध्ये आज रेल्वे स्टेशनजवळील कॉलनीचा जो भाग आहे तिथे गेले 2-3 दिवस अतिशय मुसळधार पाऊस पडतो आहे, कुठेही थांब नाही. परंतु एवढं असतानाही चिपळूणमध्ये पाणी भरलं नव्हतं. पण ती आज तारीख आहे 19 ऑगस्ट. तर काल रात्रीपासून सततधार पाऊस होता आणि आत्ता पण आहे. आपण बघू शकताय सकाळचे 7 वाजलेत 19 तारखेचे आणि रेल्वे स्टेशनच्या कॉलनीच्या रोडवरती मी उभा आहे. तिथून जर आपण वरच्या भागात वालोप्याकडे बघितलं तर आपण हे पाण्याचं दृश्य बघू शकता. मोठ्या प्रमाणावरती पाणी या तळामध्ये भरलेलं आहे. समोर एक छोटीशी आयलंडपैकी बाग आहे, त्याचा अर्धा गेट पाण्याखाली गेला आहे आणि जिथून भुयारी मार्ग आहे पलीकडे आपल्या 2 व्हीलर्स गाववाल्यांचे असतील, कर्मचाऱ्यांचे असतील, प्रवाशांचे असतील, त्या बोगद्यातनं जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे मोटरसायकलसाठी, तोही पूर्णतः भरला आहे. जवळपास 3-4 फुटाने बोगद्यात पाणी आहे. ते पाणी बाहेर आलं आहे आणि तेवढं पाणी असल्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही, परंतु इथून आपण बघू शकतो पाण्याची पोझिशन. तर एकंदरीत पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे पाणी भरण्याची शक्यता 100% नाकारता येत नाही. बघूया आपण पुढे फरशीकडून गांधारेश्वर पुलाकडे जाऊन तिथली पोझिशन काय आहे ते आपण बघू शकू. आपण हा चिपळूण रेल्वे स्टेशन बघू शकता. हा पलीकडचा हायवेकडचा भाग आहे वालोप्याकडचा आणि शेताच्या जमिनी आहेत पाणथळाच्या. तिथं आजची पावसाची परिस्थिती आपण बघतोय. ही एक आमची आयऱ्यांची बाग आहे, ती पाण्याखाली गेली आहे आणि त्याचप्रमाणे वशिष्ठी नदीचं पाणी वालोप्याकडच्या भागामध्ये पात्र सोडून थोडं प्रमाणात यायची सुरुवात झाली आहे. हे दृश्य आपण बघू शकताय वालोपे गावातील चिपळूण रेल्वे स्टेशन जवळील शेतांची. हे पाणी जे आहे वशिष्ठी नदीचं रेल्वेच्या मगाशी दाखवल्याप्रमाणे रेल्वेच्या बोगद्यातून उलट्या बाजूने वरच्या भागामध्ये यायची सुरुवात झाली आहे. आणि मित्रांनो, हा बोगद्याकडचा पलीकडचा भाग म्हणजे वालोप्याकडून येताना इकडे गांधारेश्वरकडे वर चढताना पाठीमागच्या रेल्वे स्टेशनच्या रस्त्याकडून 2 व्हीलर्स इथून जातात आणि आत्ता त्या पाण्याची पोझिशन आतल्या आपण बघू शकताय. जवळपास 3 ते 4 फूट पाणी बोगद्याच्या वर आहे. इथंच डोपरवर पाणी आहे मी जिथं उभा आहे आणि त्याच्या पुढचं तुम्ही बघताय. त्याच्यामुळं इथून आत्ता काय जाण्या येण्याचा मार्ग पूर्णतः बंदच आहे. मोटरसायकल किंवा 2 व्हीलर ही लांबची गोष्ट राहिली, पण चालतही जाऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या. या मार्गे 2 व्हीलरवाले बरेचसे येतात, त्यांनी इकडनं कृपया येऊ नये. इथंही रेल्वे स्टेशनचा जो आतला बोगदा आहे प्रवाशांसाठी, तिथून बाहेर आल्याच्यानंतर बोगद्यात पाणी नाही आहे, पण तिथून बाहेर आल्याच्यानंतर जिथे बाहेर रस्त्याकडे जाणारा मार्ग आहे तिथं पाणी भरलं आहे. सुरुवात होते आपण बघू शकता. साधारण एक विधभर आत्ता पाणी आहे इथे आणि पाऊस काय कमी व्हायला मागत नाही आहे. बघूया जाऊन पुढे रस्त्यावरून खाली नदीची किंवा गांधारेश्वरवरील ब्रिजची परिस्थिती काय आहे पाण्याची. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे गांधारेश्वर ब्रिजवरती, जो शहराला आणि रेल्वे स्टेशनला जोडला जातो. तिथून वाशिष्ठी नदी खालून वाहते. आज दुथडी भरून वाहणारी नदी जवळपास आपलं पात्र सोडताना दिसते आहे. समोर दिसतंय हे गांधारेश्वर मंदिर आणि इथून बघता मला वाटतं जवळजवळ शेवटची पायरी राहिलेली आहे गांधारेश्वर मंदिराची. ती एकदा पाण्याखाली गेली की मग पाणी आतमध्ये शिरायची सुरुवात होते आणि हे नदीचं पात्र ज्या वेगाने पाणी वाहते हे आपण बघू शकता. थोडीशी पूरसदृश्य परिस्थिती होऊ शकते. वशिष्ठी नदीने सोडलेली पातळी आजूबाजूच्या गावातून किंवा लगतच्या शहराच्या मुरादपूर भागातून हे पाणी जाऊ शकतं. वालोपे परिसरात सुद्धा या पाण्याचा फुगवटा मारला आहे. मगाशी मी आपल्याला बोगदा दाखवला आहे
आणि आत्ता ही नदीच्या पात्राची लाईव्ह परिस्थिती आहे. आज तारीख 19 आहे. सकाळचे 7:30 वाजता आहेत. पाण्याला फ्लोसुद्धा जोरात आहे आणि पाऊस काय कमी व्हायचा मागत नाही. त्यामुळे एकंदरीत हा चिपळूणकरांसाठी धोक्याचा इशारा असतो. त्याच्यामुळं थोडीशी आपली काळजी घ्या. पावसातून बाहेर पडू नका. बाहेर पडलात तरी जिथं पाणी साचलं आहे अशा सखल भागातून जाऊ नका, जेणेकरून आपली सुरक्षितता आपणच पाळायची आहे किंवा आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आपण बघू शकता गांधारेश्वर मंदिराचा भाग आणि वेगाने वाहणारं नदीचं पाणी. मित्रांनो, आपण बघू शकता हा माझा शेतमाळा आहे. फार्म तयार केलेला आहे. आज वाशिष्ठी नदीला लागून हा असलेला माझा फार्म आणि हा 19 तारखेचा जो हा आत्ता पाऊस पडला आहे, गेल्या 17-18 तारखेपासून चालू होता, परंतु आता कालपासून हा रात्रभर पडत होता आणि नेमका आत्ता सकाळी 9:50च्या दरम्याने समुद्राला भरती आहे. त्याच्यामुळे हे पाणी नदीपात्रातलं तो घेत नाही आहे आणि त्याचं रूपांतर हे आजूबाजूच्या शेतीतून लोकवस्तीतून हे पाणी जातं आहे चिपळूण परिसरात. बाजारपेठेत तर पूर्ण पाणी भरलेलं आहे. कुठेही शिल्लक नाही राहिलेला आहे भाग. आणि आता आम्ही ह्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला माझा फार्म आहे. त्या फार्ममध्ये बघितलं तर तुम्ही आता पाण्याची पोझिशन बघताय. माझा ट्रॅक्टर पण पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर माझी 2 माणसं इथे आली होती. तर ग्रास कटर वगैरे सगळं आतमध्ये शेतघरात ठेवला होता. तो उचलून आत्ता आम्ही इथून गावाकडे म्हणजे रेल्वे स्टेशनच्या पलीकडे वालोप्यात जाणार. वालोप्यातलीच ही जमीन आहे नदीला लागून. आणि तुम्ही बाकी पोझिशन बघू शकताय. पाण्याची परिस्थिती जर पाऊस वाढला तर हा पूर नुकसान देऊन जाणार एवढं निश्चित. बघू शकता आपण चारी बाजूनी पाणी आहे आणि पाण्याची पातळी वाढत चालली आहे. त्याच्यामुळं इथं न थांबता आम्ही आपलं ग्रास कटर घेऊन आमच्या शेतातून म्हणजे आमच्या फार्ममधून शेतघराच्या इथून बाहेर पडतो आहे. सोनचाफ्याची फुलं काढतो त्याच्यातनाच. आज भाई आलेले दिसत नाहीत, पाऊस जास्त होता ना. जरा काढ रे बघू. छान पाण्याची पातळी वाढते आहे. आता छानपणा हाच आहे की आपण इथून बाहेर पडावं. 2-4 असतील ते घे आणि चल. संतलाल गेला काय? पाणी वाढत चाललंय. मगाशी जो फ्लो होता त्याच्यापेक्षा आता थोडं पाणी जास्त फ्लो आला आहे आणि मला वाटतं थोड्या वेळात एक 15-20 मिनटात त्या रस्त्याची लेवल करू शकतो तो. आमची ग्रास कटर मशीन आम्ही बाहेर काढले शेतातून. फ्रीज होते ते उचलून वर ठेवलेत. काय अजून ठेवलेस का? फ्रीज ठेवला, टीव्ही ठेवले. टीव्ही पण ठेवला हो. का? ह्याला लॉक मारला दरवाजाला? लॉक मार. ओके संतलाल, बाकी ऊपर उठा के रखा टीवी फ्रिज. हाँ हाँ हाँ, दूसरा कौन सा कुछ नहीं है ना? पानी आता है. हो. बाकी टीवी फ्रिज सब ऊपर रखा है ना? कॉट के ऊपर. लॉक किया? लॉक किया. ठीक है ठीक है. हो चला निघूया. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. आता आम्ही पुन्हा शेताच्या दिशेने चाललोय. चीटिंग करता है तू. काय झालं, ती कटर मशीन आम्ही काढली पण ट्रॅक्टर पाण्यात होता. आमच्या दोघा तिघांनी तो काय बाहेर निघणार नव्हता. अच्छा. मग आमच्या गोरक्षला आणि अजित आणि मेन माणूस पुढे गेलाय पांग्या आमचा. हो बघा पुढे येतो एकदम संता भाई. आणि आमचा बंधू आलाय दीपेश, तो अगोदर जाऊन आता आता उचलू आम्ही ते. पाणी वाढतंय. विषय
तसा गांभीर्याचा नाही आहे, पण ते शेवटी मशीन आहे, नुकसान आहे, ते उचलून ठेवणं गरजेचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं करणार, नुकसान वाचवणार. बाकी बघू आता भरती कधी संपते, पाणी कधी उतरतोय. चावी नाही, तिथंच उचलून ठेवायचा. गेटची चावी त्यांनी आणला काय नाही आणला, त्याला आता काय करायचं मगाशी सांगितलं होता. कुठली तरी ट्रेन आली आहे ना, दिवा 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 ही बघा, ही दिवा ट्रेन आहे. एवढ्या पावसात पण ट्रेन चालतात, त्यांना काय फरक नाही पडत, पाणी लागला तरी नाही फरक पडत. ही बघा आमच्या शेताजवळची ही अवस्था आहे. मगाची वेगळी होती, आताची वेगळी आहे. आता उलट जास्त पाणी झालंय, रोडच्या लेवलला आलाय, त्या खालच्या आतमध्ये जाणार आहे. आता आम्ही आलोय ट्रॅक्टर हलवायला. आता झालोय एक गोरक्ष, एक मी स्वतः, त्याच्यानंतर अजित, संतलाल आणि आमचे बंधू दीपेश. थोडासा ट्रॅक्टर उचलून ठेवतो, उद्या परत पुन्हा अडचणीचा विषय नको म्हणून आम्ही पुन्हा घराकडे गेलो, ते ग्रास कटर ठेवलं आहे आणि आता इथं पुन्हा आलो. पाणी 2025चा पूर्ण नाही म्हणता येणार, पण चिपळुणात राहतो, कोकणात राहतो, त्याप्रमाणे हे तर होणं आहेच. आपण बघू शकता आपला फार्म हाऊस आहे आणि यावेळेस थोडं लेट आलंय, पण आलंय पाणी आतमध्ये पण आलंय बघा, वाहत आहे आणि मस्तपैकी. अच्छा, तर बघू आतमध्ये कितपत काय आहे. आज चावी आणली नाही आपण गेटची, म्हणून काय उड्या मारूनच जायचंय. आपण पण जाऊया आतमध्ये. आपण उडी मारून आलोय, तिकडे काका आहे, काका आता आहे. चावी आणलेली नाही, जसं मगाशी सांगितलं, आपण जरा उड्या मारून यायचंय. टेबलावरती ठेव. ठीक आहे छत्री. अरे कॅमेरा व्हिडिओ चालू झाली खिशात. झालं का? चला रे चला रे, हॅलो हॅलो. आपण शॉर्ट्स घालूनच आलोय. हे लॉजिक आहे. हा. मध्ये जाताना किंवा हो, फुल पॅन्ट नाही आज मी ट्रॅक घातलेली, ती काढली. हॅलो हॅलो, वरती वरती. नका जाऊ, थोडा जास्त साईडने बांधा. सावकीस सावकीस. थांबा रे, अरे उचलताना व्हिडिओ करायचा होता. असू द्या, थांबा थांबा. पाणीच पाणी, पाणीच पाणी. आता कमी झालाय, कमी झालंय. मागाशी सकाळी आपण जरा लेट आलोय, पण आपल्याकडे आहेत शॉर्ट्स, बघू शकताच आपण. ती बघा तिकडे नदी आहे, नदीचं पाणी दिसतंय आपल्याला, आणि हा आपला फार्म. दाखवला दाखवला नदी. दिसतंय इथनं, दाखवलं मी. आणि परिसरात पण दाखवून घ्या. आता काय झालंय, पाणी कमी होतंय, टेन्शन नाही, त्याच्यामुळे आपण रिलॅक्स आहे. त्याला जाऊ दे आतमध्ये. इथे आलो ना तेव्हा फाटली होती थोडी, आता वाढणार का? पाऊस कमी झालाय म्हणून पडणार आहे बाबू. बरं, हो पडणार तो. हे आत घ्या, आत घ्या. हे आपलं छोटस शेतघर. हा उलट अजून उंच आहे.
गेला पाणी गेलाय काय सोडतंय पाणी चालू झालं ना मागच्या वेळेला असं झालं, निवळला नाही तो गॅलरी उचलून ठेव लोकांनी जाणार नाही काय म्हणजे इकडे मगाशी आहे ना हा जवळपास एवढा झाला 1 इंच खाली होता पाणी 1 इंच खाली इकडनं पाणी येत होता हा मग कमी झालाय आता हे बघ आतमध्ये बघ ते उचलून सगळं वरती ठेवलंय टीव्ही फ्रीज हा फ्रीज असाच ठेवलाय तो बघ नशिबावरती त्याला पण बोललो उचलून आतमध्ये नाही आलंय बाऱ्या बंद करून घ्या सगळ्या काय माहिती का जरी पाणी आलं तरी चिखल नाही आत येणार फ्लो कमी नाही हो वरना बंद करून घे बाऱ्या सगळ्याच इकडच्या कुठली ठेव नको अरे वरचा लॉक मार हिला नाही लॉक lock हिला काढलाय. नाही हिला कडी आहे ना खाली नाही जरा टाकून ठेव नाही तर मुश्किल होईल नाही त्याचा लॉक पडला एवढा वर आला पाणी की समजायचा 2022 हा चिखल केवढा भरला होता नुसतं पाणी गेलं लागली व्हिडिओ नाही रे मला वाव चला ये चला बाकी नाही खाता आलाय दरवाजा लावू मशीन आत घ्या ए संता इस पे काम करना है कुर्सी विर्सी अंदर डाल मला म्हणतात अरे व्हिडिओ नाही पाठवत अरे नाही पाठवत ते तुम्ही बघत नाही त्याला मी काय करू आई चालू नाही होणार नाही आता काय काय होत डिझेल नाही ना आहे काय आता चालू नको करू त्याला वर नाही ना लागलंय पाणी नंतर चालू करू वरती नव्हतं ना लागलं पाणी नाही अर्धवट गेलो तिथपर्यंत गेलंच नाही त्या टँक पर्यंत हा हा खालीच होतं वरती होतं पाणी नाही खाली होतं त्या level ला. ते नाही मला वाटलं नाही ही पायरी फक्त हे बघ पाणी ओसरलंय हा बस झाला आणि हा गेट आहे ना त्याला कधी लावून घ्या काय बाहेर पडणार नाही झालं अरे रस्त्याला पाणी लागलं काय झालं इनोवा आहे बघ तो तिथं रस्त्यावरती पाणी आलं. इथं नव्हतं पाणी या रस्त्याला नव्हतं लागलं होतं चला आता कधी बिडी लागा गेले ये लादी को लॉक हा हो लादी को लॉक मार के ले जाएगा लादी एक जाएगा नहीं जाएगा ना हा आया चला चला माझा पाईपच मी कुठे बांधतो व्हिडिओ शिडिओ बनाएंगे टेंशन मत लो लाईट ना समोर जा काका बरोबर जा आईला माझा कॅमेरा राहील ना तो राहील दादा याला आहे ना कॅमेरा आहे लक्षण ठेवा दादा काय हे काय बघ फिरतोय काय नाही आता आता नको त्याच्याशिवाय तो चालतच नाही त्याला पण भूक आहे हा पाणी बघ फ्लो बघायचा फ्लो नदीची हा हो नदीचा फ्लो दाखव हो दाखव चिपळूणचा पूर बघायला आणि काय आहे माहिती का एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आहे ना लोक आनंद घेतात पाणी नाही भरलं तर आपल्याला वाटत नाही आपण चिपळूणला राहतोय दहा फुट हे बघा, नदी. झूम कर नदीचा बाई आहे ही बघा ही नदी 2 पावलं टाकले की नदी याच्यात ना स्पीड फक्त आता खाली उभं राहायला जमीन आहे बाजूला टाकली. तिकडे इथं काय नाही भेटणार आपल्याला पाय ठेवायला पण जास्त पुढे नाही गेलं पुढे घ्या पाणी आपला आगावपणा त्या वाजल्या होतं हे जे पोल आहेत त्याच्या पलीकडे सगळा नदीचा भाग नदीचा आहे हा याच्याला पातळी किमान 3-4 फूट खाली असते कुठली नदीची ह्याच्या खाली हो किमान म्हणजे पाणी असताना
लोक रिव्हर साईड रिसॉर्ट वगैरे टाकतात, आपलं रिव्हर साईड फार्म आहे डायरेक्ट लागून कॅच. या आनंद घ्यायला या फार्म फ्री मध्ये. आणि करू आपण हाईट वरती माचान. हा त्यावेळेला तर तुम्हाला पावसाळ्यातच बोलवतो. पुराच्या वेळेला. मग आता काय? पोझिशन बघा, जो पाण्याला फ्लो आहे ना, स्पीड आहे. हो तो काय कम हो ये कम हुई. हा आपला स्पॉट आहे. चला चलो. एखाद्या पावसाळ्यामध्ये ज्याचा वाढदिवस असेल, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल अशा तारखेला, 19 असेल, 19 जुलै अवधूत आहे ना. हा 19 जुलै असेल, 19 ऑगस्ट असेल. 19 ऑगस्टला कधी पाणी भरलं नव्हतं. हो दीपू? नाही एप्रिल मध्ये भरले ना, एप्रिलच्या मागच्या वेळेला. नाही 2000 जून जुलै जुलैच्या 15 पासून 31 पर्यंत कधी पाणी भरतं, पण आता आहे ना ऑगस्ट मध्ये लेट भरलंय. हो हा? आज तारीख 19 ऑगस्ट 2025. बघ ना, आपला पंप इथं पाण्याचा, जर आता पंप असताना काढला नसता तो पाण्यात होता. ही नदी आणि ही जागा. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी या सेलिब्रेट करायला. टेबल आहेत, खुर्च्या आहेत, सगळं आहे आपल्याकडे. ना एक माचाण करू आपण. उद्या जास्त पूर आला हा वरती जाऊन बसायचं. हा काय टेन्शन नाही. ग्रास कटर घरी घेऊन गेलो. आता आपला ट्रॅक्टर तो आत ठेवलाय. फ्रीज उचलून आपण बेडवर ठेवला, किमान 3 फूट हाईट वरती. आता याच्यातनं जर जास्त पाऊस पडला किंवा पाणी काय करू नाही शकत काय आपण. करू शकत नाही. निसर्गाच्या पुढे काळजी घ्यायचा प्रयत्न केलाय, पण त्या पावसाचा, या पुराचा चिपळूणकर आनंद 100% घेतात. तो आम्ही पण घेतोय. हा निकाल बाई ना व्हिडिओ पाठवला होता, घेतलाय सगळ्यावर. अजय फोन दाखव असा पाठवून. फोन दाखव पाठवून. कोणता आयफोन आहे? कोणता आहे? कुठला प्रो? 16 प्रो. ये धस जाओगे. लिंबा आहेत काय बघा. तिकडे गवत आहे म्हणून पाणी जास्त दिसत नाही आपल्याला. बाहेर निकाल तू चाल. वाह क्या है उधर, जा तू देख अगर मैं दिखाई चिपळूण करा ना. पाणी भरल्याशिवाय, भले शहरात असू दे किंवा आपल्याकडे असू दे, त्याच्याशिवाय पाऊस पडलाय याचा आनंदच नाही मिळत. मग तो पाणी भरलं नसेल तरी, पाऊस जास्त पडला तरी तो नाही. पाऊस कुठं आहे? पाऊसच नाही आहे. जातील ते बघायला. हा कुठं भरलाय? खेळडीत भरलंय. कुठं भरलंय? पाणी हे छत्री घे. हे पलीकडे रेल्वे स्टेशन. आता ट्रेन आली, येते, आवाज येतोय. वो देखो. आता निघालोय आपण. संध्याकाळपर्यंत बघू पावसाची काय स्टेटस आहे पावसाचा, त्याप्रमाणे कळेल. पाणी वाढतंय, कमी होतंय.
हे आपलं रेल्वे स्टेशन. नाटक चालू आहे. थोडा सबवेची साईड आहे ही. आपण फार्म हाऊस आपलं पलीकडे आहे आणि आता आपण आपल्या घराच्या साईडला आलोय, म्हणजे थोडक्यात फ्रंट साईडला स्टेशनच्या. चला आता निघूया घरी. हा स्टेशनच्या इथला ग्राउंड आहे इथे, तो पण फुल भरला आहे पाण्याने. आणि हे स्टेशन सकाळी पण मी इथला अपडेट आपल्याला दाखवला होता की पाणी रिवर्स होतोय म्हटलं होतं. त्यावेळेला त्या प्लॉटवरती उभा राहून मी शूट केला होता. आत्ता मात्र तुम्ही ही परिस्थिती बघू शकता, पाणी किती रिवर्स झालं आहे. आणि ह्या बोगद्यामधून पाणी इकडे पलीकडे पण येते. राजू उलटा फिरला आहे ना. हा मग तेच दाखवतोय मी. हे बघ ना, हे बघा, हा जो पाणी इथून उतरायला पाहिजे ना, तो पाणी आत्ता उलटा फिरून इकडे पलीकडे फुगा मारतोय. नदीने पात्र सोडलेलं आहे पाण्याने. आणि हेच पाणी आत्ता ह्या वालोब्याच्या आमच्या गावात परिसरात खाली तळातली जागा म्हणतात, इथं शेतीवाडी असायची आमची. आणि हे रेल्वे स्टेशन चिपळूणचे. तर हे पाणी आता पूर्ण रिवर्स झालं आहे. साधारण आता भरती 9:50ला लागली आहे. 3-1 तास जर पकडलेत तर 2-2:30 वाजेपर्यंत समुद्र पाणी घेणार नाही असं वाटतं आहे, म्हणजे जे शास्त्र आहे त्याप्रमाणे. आणि हे पाणी जाणार कुठं, तर मग हे असं इतर भूभागातनं किंवा लगतच्या गावातनं या पद्धतीने हे पाणी फिरतं आणि मग पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तीच आता आमच्या वालोप्या गावात झाली आहे. सकाळी ज्या प्लॉटवरती आपण उभे राहिलो अगदी त्या टोकाला जाऊन, तेच आता 2 तासाने इथली परिस्थिती वेगळी आहे. पाऊस थोडासा कमी आहे, पण शेवटी कसं आहे, खोऱ्यामध्ये पाऊस पडतो आणि तो नदीच्या पात्राला येतो वशिष्ठीच्या. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है. हाँ, है.